नमस्कार विद्यार्थी. आज आपण इयत्ता 4थी कक्षा मराठी सुलभ भारतीची एक कविता शिकणार आहोत. या कवितेचं नाव आहे संगणक. संगणक म्हणजे विद्यार्थ्यांनो कम्प्युटर. कम्प्युटरचे अनेक उपयोग आहेत. कम्प्युटरमुळे अनेक गोष्टी सरळ झालेल्या आहेत. संगणकाचा उपयोग करून आपण आपले कामे वेगाने पार पाडू शकतो. संगणकाचा वापर करून आपल्याला अचूक व योग्य माहिती मिळते. आज प्रत्येक क्षेत्रात संगणकाचा वापर केले जाते. संगणकाच्या मदतीने आपण वेगवेगळी चित्र काढू शकतो आणि ती चित्र छान रंगवूही शकतो. कितीही काही गणित आपण काही सेकंदात सोडवू शकतो. महत्त्वाची माहिती आपण संगणकामध्ये सेव्ह करू शकतो आणि आपल्याला ती माहिती नंतर कधीही काही सेकंदात उघडून पाहू शकतो. संगणकाचा वापर हॉस्पिटल, शाळा, उद्योगधंदा, बँक, दुकानात संगणकाचा वापर करतात. संगणकाद्वारे आपण संवाद साधू शकतो. कम्प्युटर आपल्याला फार उपयोगी आहे. चला तर मग आपण आज तुमच्या पाठ्यपुस्तकातील संगणक कविता वाचूया. बघा, घरीच माझ्या संगणक आणणार, अचूक गणित त्यावर करणार. घरीच माझा संगणक आणणार, अचूक गणित त्यावर करणार. अचूक म्हणजे ॲक्युरेट, गणित म्हणजे मॅथ्स और सम. तर इथे कवी सांगत आहे की घरी कम्प्युटर आणणार आहे आणि त्यावर अचूक गणित करणार आहे. कम्प्युटरवर आपण मोठे मोठे मॅथ्स प्रॉब्लेम न चुकता सोडवू शकतो. सुबक सुंदर काढणार चित्र, देश विदेशात जोडणार मित्र. सुबक सुंदर काढणार चित्र, देश विदेशात जोडणार मित्र. सुबक सुंदर म्हणजे ब्युटिफुल, पिक्चर म्हणजे चित्र. इथे कवी सांगत आहे की मी कम्प्युटरवर छान ब्युटिफुल असे चित्र काढणार. देश विदेशात जोडणार मित्र. आपण कम्प्युटरचा उपयोग करून वेगवेगळ्या देशात विदेशात राहणाऱ्या लोकांशी संवाद साधू शकतो. संगणकाद्वारे आता संवाद साधणार, दूरच्या व्यक्तीचा चेहरा बघणार. संगणकाद्वारे आता संवाद साधणार, दूरच्या व्यक्तीचा चेहरा बघणार. आपण कम्प्युटरद्वारे दूरवर राहणाऱ्या व्यक्तीच्या बरोबर बोलू शकतो. त्याच्याबरोबर आपण त्या व्यक्तीचा चेहराही बघू शकतो. कम्प्युटरमुळे सगळे जग जवळ आलेले आहे. पूर्वी जेव्हा कम्प्युटर म्हणजे संगणक नव्हता तेव्हा या सगळी गोष्टी करणे अशक्य होते. मग आता इथे कवी तेच सांगत आहे. कवी कम्प्युटरद्वारे संवाद साधणार आणि दूरच्या व्यक्तीचा चेहरा बघणार. घरीच बसून जग बघणार, व्यवहार सारे झटपट करणार. घरीच बसून जग बघणार, व्यवहार सारे झटपट करणार. घरी बसून जग बघणार म्हणजे घरीच बसून जगाची कोणतीही माहिती असेल ती घरीच बसून ते इन्फॉर्मेशन काढणार. जगातील कोणताही भाग जर मला बघायचा असेल तर मी घरी कम्प्युटरवर बसून बघणार. सगळे व्यवहार मी कम्प्युटरवर झटपट करणार. कम्प्युटरवर बऱ्याच प्रकारचे व्यवहार करता येतात. आपण रेल तिकीट, बस तिकीट किंवा विमानाचे तिकीटही बुक करू शकतो. तर ही होती कविता संगणक. कवी आहे बबन शिंदे.